Audio Jungle. नमस्कार. संयुक्त महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग पाहूया या पुढील वृत्तांत. महाराष्ट्रामध्ये एक नवीन पद्धत आम्हाला दिसली आहे. जेव्हा जेव्हा अधिवेशन जवळ येतं तेव्हा तेव्हा कोरोना वाढल्याच्या बातम्या किंवा त्या प्रकारची भूमिका ही राज्य सरकारच्या वतीनं मांडली जाते आणि अधिवेशन टाळण्याचा प्रयत्न केला जातो. कोरोनाचा आजार गंभीर आहे, त्याबाबत सर्व प्रकारच्या केअर घेतली पाहिजे याबद्दल आमचंही दुमत नाही. आम्ही सरकारला त्यात मदतच करतो आहे. पण आमच्या लक्षात आलं आहे की कोरोनाचा बहाणा पुढे करून राज्याचं अधिवेशनच होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न सरकारच्या वतीनं केला जातोय. एकीकडे हजारोच्या भीडमध्ये सरकारी पक्षाच्या कार्यालयांचं उद्घाटन होऊ शकतं, दुसरीकडे राज्यातल्या बारमध्ये किती लोक गेले तरी जाऊ चालू शकतं. पण राज्याच्या विधिमंडळामध्ये मात्र कोरोनाच्या भीतीने अधिवेशन घ्यायचं नाही अशा प्रकारची सरकारची मानसिकता आहे. केवळ 2 दिवसाचं अधिवेशन या ठिकाणी सरकारने प्रस्तावित केलं आणि सरकारच्या या प्रस्तावाचा निषेध करून आम्ही बिझनेस ॲडवायझरी कमिटीतनं बहिर्गमन केलेलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची अवस्था यापूर्वी आम्ही संसदीय लोकशाहीमध्ये बघितलेली नाही. आज महाराष्ट्रासमोर प्रचंड प्रश्न आहेत. आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्रात, पश्चिम विदर्भात विमा मिळालेला नाही, धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस मिळालेला नाही, केळी उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, कोकणातला शेतकरी हा पूर्णपणे अडचणीत आलेला आहे. पण त्या संदर्भात चर्चा करण्याकरता विधानसभेला वेळ नाही. विजेचे प्रश्न अत्यंत भयानक आहे. 8-8 दिवस वीज येत नाही आहे. ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी काढून घेऊन चालले आहेत. त्या संदर्भात चर्चा करण्याकरता वेळ नाही. विद्यार्थी अक्षरशः फ्रस्ट्रेशनमध्ये चालले आहेत. त्याकरता चर्चा करायला सरकारला वेळ नाही. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ही रसातळाला चालली आहे, त्या संदर्भात चर्चा करायला वेळ नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विशेष अधिवेशन घ्यावं, मराठा आरक्षणाच्या संदर्भात विशेष अधिवेशन घ्यावं अशा प्रकारची मागणी आल्यानंतर विशेष अधिवेशन तर सोडाच, परंतु आहे ते अधिवेशनही आम्ही घेणार नाही आणि या संदर्भात चर्चा करायला जागाच ठेवणार नाही अशा प्रकारची सरकारची भूमिका आहे. एकूणच या सरकारमध्ये लोकशाही बासनात गुंडाळून ठेवण्याची एक नवीन पद्धत दिसते. अध्यक्षाच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही सातत्याने आग्रह धरला. आज त्या ठिकाणी नियम देखील वाचून दाखवला, ज्या नियमात स्पष्ट म्हटलंय अध्यक्षाचं पद रिकामं झाल्याबरोबर गव्हर्नर साहेब पत्र देतील आणि त्यानुसार ती निवडणूक घ्यावी लागेल. मागच्या अधिवेशनाच्या आधीच गव्हर्नर साहेबांनी या ठिकाणी पत्र दिलेलं आहे, परंतु अद्यापही अध्यक्षाची निवडणूक घेण्यात आलेली नाही. संसदीय लोकशाहीमध्ये ही अतिशय गंभीर अशा प्रकारची बाब आहे. कुठेतरी संविधानाने तयार केलेले नियम हे पाळायचेच नाहीत अशा प्रकारची सरकारची अवस्था या ठिकाणी दिसते आहे. 2 दिवसाचं अधिवेशन म्हणजे अक्षरशः सामान्य माणसाच्या जखमेवर मीठ चोळणं आहे. अनिर्बद्ध झालेलं प्रशासन आणि मदमस्त झालेले मंत्री
यांच्या भरोशावर हा महाराष्ट्र हे चालवणार आणि याच्यावर आम्ही प्रश्न विचारू नये, जनतेच्या व्यथा आम्ही मांडू नये, याकरता अधिवेशन जर अशा प्रकारे बंद होत असेल आणि 2 दिवसाचं अधिवेशन जर घेतलं जात असेल, आम्ही याचा निषेध केलाय, आम्ही बहिर्गमन केलाय आणि या संदर्भात अधिवेशनात तर आम्ही जाब विचारूच, पण या सरकारला आम्ही रस्त्यावर जनतेमध्ये जाऊन देखील या ठिकाणी जाब विचारणार आहोत. आंदोलन करणार आहे का भाजप या सगळ्या प्रकरणी? आता आम्ही काय करणार आहे हे आपल्याला लवकरच समजेल, पण आम्ही शांत बसू शकत नाही. लोकशाहीची हत्या होत असेल, लोकशाही मूल्यांचे अवमूल्यन होत असेल, पायदळी ते तुडवले जात असतील, जनतेच्या आशा आकांक्षा अपेक्षा या मांडण्याकरता कुठलंही फोरम जर उरत नसेल आणि अक्षरशः मुस्कटदाबी जर सरकार करणार असेल, तर अशा मुस्कटदाबीच्या विरोधात जनतेचा आवाज आम्हाला बनावंच लागेल. ते 3 पक्षामध्ये विसंवाद आहे, 3 पक्षामध्ये एकमेकाबद्दल विश्वास नाही, हे तर सगळं स्पष्टच आहे. पण तुमच्या 3 पक्षांच्या भानगडीत जनतेला का खड्ड्यात टाकता? हे जनतेला खड्ड्यात टाकण्यासारखं आहे. तुमच्या भानगडीत तुम्ही निपटवा, तुम्ही एकमेकाला जोडे मारा, एकमेकाला हार घाला, एकमेकाच्या गळे मिळा, पण त्याकरता तुमच्या राजकारणाकरता लोकशाहीचा बळी आणि जनतेचा बळी देणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि या ठिकाणी या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं आरक्षण गेलं, या सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला मराठा आरक्षणात हार स्वीकारावी लागली. पूर्णपणे 100% हे सरकार जबाबदार आहे. पण या सरकारचे मंत्री हे स्वतःच मोर्चे काढतात, या सरकारचे मंत्री ज्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत ते मोर्चे काढतायत आणि कोर्टामध्ये मात्र बाजू मांडत नाही. अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे सरकार आहे की या ठिकाणी तमाशा आहे, अशा प्रकारची परिस्थिती आज जनतेला पाहायला मिळते. बघा, मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री नाराज आहेत की नाही मला माहिती नाही, उपमुख्यमंत्री नाराज आहे की नाही मला माहित नाही, पण महाराष्ट्रातली जनता यांच्यावर नाराज आहे. आणि एक गोष्ट आपण लक्षात घ्या, ही सगळी 3 पक्षाची नौटंकी आहे. हे जे सांगितलं जातं ही सगळी नौटंकी आहे. आता काँग्रेसने किती भूमिका घेतली की मागासवर्गीयांच्या पदोन्नतीच्या आरक्षणाच्या संदर्भात आमची ताठर भूमिका झाला, त्या ठिकाणी पदोन्नती होऊन गेल्या, तो GRA बदलून गेला, यांनी केल्या ना आपल्या तलवारी म्यान, बसले चूप. कारण शेवटी सत्तेचा मलिदा खायचा आहे. त्यामुळे हे किती भांडत असले तरी सत्तेचा मलिदा खाण्याकरता हे सगळे एकत्रित आहेत. हे केवळ दाखवण्याकरता भांडतात, ही दाखवण्याची नौटंकी आहे. हे केवळ लोकांपुढे जे मुख्य इश्यूज आहेत त्यापासून लोकांचं लक्ष डायव्हर्ट झालं पाहिजे याकरता डायव्हर्शनरी टॅक्टिक्स आहेत, याशिवाय काही नाही. सत्तेचा मलिदा खाण्याकरता हे सगळे एकत्रित आहेत. आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना जे काही या ठिकाणी भूमिका मांडते आहे, त्या काही भूमिका असल्या तरी आतून हे सगळे एक आहे. प्रताप सरनाईकांनी जे पत्र लिहिलं आहे त्या पत्राबद्दल तुमची काय भूमिका आहे? आमची भूमिका मी मांडलेली आहे. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, तो त्यांनी आणि त्यांच्या पक्षप्रमुखांनी बघावा आणि त्याच्यावर जे काही त्यांच्या भावना असतील त्यांनी तो निर्णय करावा. आमची त्याच्या संदर्भात कुठलीही भूमिका नाही. सर, हिंदी में जाना चाहिए सर, आज आपने क्यों बहिष्कार किया सर? भाजपकडनं साहेब शिवसेनेला प्रस्ताव दिला तशी वारंवार चर्चा केली जाते की भाजप शिवसेना. ही चर्चा तुम्हीच करता. ही चर्चा 2 पक्षांमध्येही नाही, ही चर्चा नेत्यांमध्येही नाही, ही चर्चा फक्त माध्यमांमध्ये आहे. सर, हिंदी में मला यायचं नाही, म्हणजे सत्तेत येण्यासाठी तुम्ही प्रयत्न सोडले आहेत असं म्हणायचं, चर्चा नाही तर असं आहे की सत्तेमध्ये येण्याकरता आम्ही कधी प्रयत्नच केला नाही. आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत. पण मी पुन्हा एकदा सांगतो, वारंवार सांगितलं पण तुम्ही विसरता म्हणून तुम्हाला सांगतो की देशाच्या लोकशाहीमध्ये आणि देशाच्या लोकशाहीच्या 72-73 वर्षाच्या इतिहासामध्ये असली सरकार कधीच चालत नाहीत. आम्ही सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही, पण सरकार आपल्या बोजामुळे निश्चित पडेल, ते ज्या दिवशी पडेल त्या दिवशी आम्ही अल्टरनेट देऊ. त्यामुळे सत्तेत यायचं नाही यायचं हे महत्त्वाचं नाही आहे. जनतेला आम्ही उत्तरदायी आहोत. जनतेचे प्रश्न मांडणं हे आमचं महत्त्वाचं काम आहे. आणि जे जनविरोधी सरकार आहे त्या सरकारला वठणीवर आणण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून आम्ही करणार आहोत. सर, हिंदी में जाना चाहिए, आज आपने क्यों बहिष्कार किया? देखिए, सरकार जब भी विधानसभा का सत्र आता है तो कोरोना की बात आगे करते हुए उस सत्र को कम करने की कोशिश करती है, उस सत्र से भागने की कोशिश करती है. आज भी सरकार की ओर से केवल
2 दिन के सत्र का प्रस्ताव रखा गया। महाराष्ट्र में सत्तारूढ़ पार्टियां जो है, उन पार्टियों के कार्यालय के उद्घाटन में हजारों लोगों की भीड़ आती है तो भी चलता है। वो आंदोलन करते हैं, हजारों लोग आते तो भी चलता है। उनके अध्यक्ष पदग्रहण करते तो बड़े बड़े मोर्चे निकलते, वो भी चलता है। उनके जन्मदिनों पर बड़ी बड़ी भीड़ जमा होती है तो भी चलता है। लेकिन विधानसभा का सत्र जब आता है तो कोरोना है, इसलिए हम सत्र कर नहीं सकते, ऐसा यहाँ कहा जाता है। आज किसानों के प्रश्न है, आज आरक्षण का प्रश्न है, आज विद्यार्थियों के प्रश्न है, आज बिजली का प्रश्न है, आज सामान्य आदमी के प्रश्नों पर एक प्रकार से मदमस्त इस प्रकार की सरकार के मंत्री हमको दिखाई पड़ते हैं। सत्ता के मद में चूर इस प्रकार के सरकार के मंत्री दिखाई पड़ते हैं, सोया हुआ प्रशासन दिखाई पड़ता है। और इस पर गुहार लगाने के लिए विधानसभा के दरवाजे बंद है। लोकतंत्र को बंद करने का काम, लोकतंत्र को ताला लगाने का काम इस सरकार ने किया है और इसलिए हमने आज बहिर्गमन किया है। पिछले सत्र के दौरान विपक्ष ने जिस तरह से आक्रामक बैटिंग करते हुए 2 मंत्रियों का विकेट लिया था, उसी वजह से सरकार बिल्कुल हम लोग तो उसी तैयारी में है कि इनके इतने घपले घोटाले हैं की उनको हम निश्चित रूप से रखना चाहते हैं, वो भी जानते हैं और इसीलिए सत्र नहीं लेना चाहते। सर, आपण जर बघितलं तर एकीकडे या 3ही पक्षांमध्ये संवाद नाही असं असताना शरद पवार दिल्लीत भारतीय जनता पार्टीची विरोधी मोड बांधण्यासाठी बैठक घेत आहेत। कोणाला काय करायचं आहे तो त्यांचा प्रश्न आहे। मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, कोणी कितीही मोठ बांधली तरी लोकांच्या मनात मोदीजी आहेत। 2024ला मोदीजी आहे त्यापेक्षा जास्त जागा घेऊन निवडून येतील। अशा प्रकारचा मोठ बांधण्याचा प्रयोग हा 2019 साली देखील केला होता। तुम्हाला आठवण करून देतो, याही पेक्षा जास्त पक्ष पश्चिम बंगालमध्ये एका मंचावर हातात हात वर करून उभे होते, परंतु त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही, तो भविष्यात देखील होणार नाही। कल राज्यपाल ने फटकार लगाई पंढरपुर की यात्रा को लेकर और कहा कि उनकी मांग जायज है, परंपरा का जतन होना चाहिए। आप लोग भी मुद्दा उठा रहे थे लेकिन सरकार सुन नहीं रही है। देखिए, इस देश में हम लोग देख रहे हैं कि महाराष्ट्र एक ऐसा राज्य है कि महाराष्ट्र में मंदिर बंद है और मदिरालय शुरू है। मंदिरों में, जबकि सारे मंदिर के लोगों ने ये बताया कि हम लोग सोशल डिस्टेंसिंग के साथ मात्र 25-50 लोगों को लेकर मंदिर शुरू करेंगे, ताकि मंदिर के ऊपर एक अर्थव्यवस्था है। जो हमारा फूल वाले होते हैं, जो हमारे अगरबत्ती वाली बनाने वाली महिलाएं होती है, जो बेरोजगार हुई है और जिनको एक पैसा सरकार ने नहीं दिया, उनको कुछ ना कुछ रोजगार मिलता है, उनका भी घर चलता है। लेकिन यहाँ पर मदिरालय को छूट है। और अब तो मुझे नई बात समझ में आई है, सरकार में एक फाइल चली है 1970 से महाराष्ट्र की विधानसभा ने 70 या 77 का मसला होगा, महाराष्ट्र की विधानसभा ने एक मत से प्रस्ताव किया है कि नए लिकर के लाइसेंसेस नहीं दिए जाएंगे और तब से लेकर एक भी नया लाइसेंस नहीं दिया गया है। मेरी पुख्ता जानकारी है, अभी हमारे फाइनेंस विभाग में प्रस्ताव पहुंच चुका है और एयरपोर्ट पे नए लाइसेंसेस, मेट्रो स्टेशंस पे नए लाइसेंसेस और जो लाइसेंस है उसको एनहांसमेंट के नाम पर नए लाइसेंसेस, ऐसे नए मदिरा के लाइसेंसेस देने का, यानी जो 40 साल से इस महाराष्ट्र में बंद था उसको शुरू करने का काम ये सरकार कर रही है। लायसन बद्दल मराठी लिकर लायसन बद्दल महाराष्ट्राच्या परिस्थिती अशी आहे, महाराष्ट्रात मंदिरं बंद आहेत पण मदिरालय सुरू आहेत। आणि मंदिरं सुरू करा हे आम्ही ज्यावेळेस म्हणालो होतो ते याकरता नाही, आमचा देव कुठेही आहे, आम्ही घरी देखील देवाला नमन करू शकतो, परंतु आज मंदिराच्या आधारावर फूलवाल्यांचं, अगरबत्ती बनवण्यावाल्यांचं, प्रसाद बनवण्यावाल्यांची अर्थव्यवस्था आहे। आज सगळे महिला बचत गट अगरबत्ती बनवणारे शांत बसल्यात, चुप बसल्यात, रोजगारहीन आहेत। पण सरकारने मदिरालयाला अधिक प्रिफरन्स त्या ठिकाणी दिला। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, माझ्याकडे या ठिकाणी पूर्णपणे आत्ता इन्फॉर्मेशन आहे की महाराष्ट्राच्या अर्थ विभागात फाईल पोचलेली आहे। 70च्या दशकामध्ये विधानसभेने एकमताने ठराव करून महाराष्ट्रामध्ये दारूचे नवीन लायसन्सेस द्यायचे नाहीत असा निर्णय केला, जो काल परवापर्यंत निर्णय कायम होता। सरकार आली गेली, कुठल्याही सरकारने तो निर्णय बदलला नाही। मात्र आता नवीन लायसन्सेस द्यायचे, एअरपोर्टवर द्यायचे, मेट्रो स्टेशनवर द्यायचे किंवा रेल्वे स्टेशनवर द्यायचे
किमान जे लायसन्सेस आहेत ते बायफर्केट करायचे, त्याला अधिकचे लायसन्सेस द्यायचे. अशा वेगवेगळ्या नावाखाली नवीन दारूचे लायसन्सेस देण्याचा घाट हे राज्य सरकार घालत आहे. याचा आम्ही विरोध करणार आहोत. आणि या ठिकाणी एकीकडे चंद्रपूरची दारूबंदी हटवली आणि आता गडचिरोलीचीही दारूबंदी हटवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे अक्षरशः नक्षलवाद्यांना मोकळं रान करणं आहे आणि आम्ही त्याचाही विरोध करणार आहोत.